इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या ब्रांचबद्दल आज आपण माहिती पाहू. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ब्रांच आजकाल बरेच स्टुडंट 12वी झाल्यानंतर जेव्हा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्याचा विचार करतात, त्यावेळेस ते कम्प्युटर, आय-टी ह्या 2 मेन ब्रांचला महत्त्व देतात. ह्या ब्रांचचे कट ऑफ हे 90% किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतात किंवा हाय जातात खूपच. त्यामुळे मुलांना नंतर ही ब्रांच न मिळाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन ही ब्रांच घ्यावी लागते किंवा ते पर्यायी ब्रांच म्हणून याचा वापर करतात. पण ही ब्रांच एक पर्यायी किंवा ऑप्शनल ब्रांच आहे का? ह्या ब्रांचबद्दल नक्की काय माहिती आहे? किंवा ही ब्रांच इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच उद्या फ्युचरमध्ये करिअरच्या दृष्टीने जॉबच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे? ह्या सगळ्यांचा आज आपण विचार करूया. तर इलेक्ट्रॉनिक्स या ब्रांचबद्दल सांगायचं गेलं, तर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे ही सगळी ब्रांच इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड असतात. इलेक्ट्रॉन म्हणजे जे अणुरेणू हे तुम्ही ऐकले असतील. तर ह्याच्या इलेक्ट्रॉनच्या फ्लोमुळे जो करंट होतो, त्याच्या रिलेटेड इलेक्ट्रॉनिक्स ही ब्रांच आहे. ज्यावेळेस आपण हा करंट किंवा हा व्होल्टेज कंट्रोल करतो. जनरली आपण बाहेर पाहत असेल, की आपल्या इथे असणारी इलेक्ट्रिसिटी ही 230 व्होल्टची असते किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण व्होल्टेजची असू शकते. पण इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण एकदम 10, 5, 10 किंवा 12 व्होल्टेजपर्यंत किंवा 24 व्होल्टेजपर्यंतचे उपकरणं वापरतो. आपल्या घरातील टीव्ही, मोबाईल किंवा असे कितीतरी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं आहेत, जे की आपल्या खूप जवळचे आहेत. त्याच्या आतमधले सर्किटरी असू द्या, किट असू द्या, हे सगळं बनवण्याचं काम इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या ब्रांच अंडर केलं जातं. तसेच टेलिकम्युनिकेशन क्षेत्राचा विचार केला, तर जिओसारख्या मोठमोठ्या कंपन्या आजकाल याच्यात काम करत आहेत. 5G, 6G असे कितीतरी टर्म्स तुम्ही ऐकता, की ज्याच्याबद्दल चा अभ्यास हा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर करतो. त्याच्याबरोबर ज्या वस्तू आहेत, रेझिस्टर आहेत, कॅपॅसिटर आहेत, ज्या सर्किटरीमध्ये वापरल्या जातात, ह्या सगळ्यांचं निर्मितीचं काम हे सेमीकंडक्टर क्षेत्राद्वारे केलं जातं. सेमीकंडक्टर हे मूळतः सिलिकॉनपासून तयार होतं. भारतामध्ये सिलिकॉनचे जास्त साठे नसल्यामुळे आपल्याला दुसऱ्या देशावर ह्याच्यासाठी डिपेंड राहावं लागतं. त्याच्यामुळे निर्मितीचा हे कारखाने आपल्या भारतात जास्त नाहीयेत. ह्याची कुठूनतरी आपल्याला बाहेरूनच आयात करावी लागते. म्हणून इलेक्ट्रॉनिक्समध्येच आता आजकाल आपण आय-टीतील काही विषय ज्याच्यामध्ये लँग्वेजेस सी असतील, पायथॉन असेल किंवा इतर जे काही लँग्वेज आहेत, त्याचा आपण समावेश केलेला आहे. ज्याच्यामुळे मुलं हार्डवेअर बरोबरच सॉफ्टवेअर ह्या दोन्ही सॉफ्टवेअरचे जे विषय आहेत किंवा सॉफ्टवेअर विषय जे सब्जेक्ट आहेत, जसे की पायथॉन असतील किंवा जे कॉम्प्युटरला पण असतात. असे सिमिलॅरिटीचे सब्जेक्ट आपण इलेक्ट्रॉनिक्सच्या अभ्यासामध्ये सामील केलेले आहेत. म्हणजे मुलांना उद्या जर आय-टी क्षेत्रात ह्याचा अभ्यास करून जायचा असेल, तर त्यांना त्याच्यासाठी नक्कीच फायदा होतो. आणि मुलं ह्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच घेतल्यानंतर आय-टी आणि कोर अशा दोन्ही कडे वाटचाल करू शकतात. पण मुलांमध्ये कन्फ्युजन का असतं? कारण की इलेक्ट्रॉनिक्सबद्दल त्यांना मूळतः काय माहीत नसतं. इलेक्ट्रॉनिक्स ही ब्रांच तशी तर इलेक्ट्रिकल बरोबर पण रिलेटेड आहे. त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल म्हणजे आता हे जे महावितरण आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या गव्हर्नमेंटमध्ये खूप जागा असतात. तर मुलांनी जर कोरमध्ये किंवा बेसिकपासून जर अभ्यास केला, तर इलेक्ट्रॉनिक्समध्येही खूप करिअरच्या संधी आहेत. एम्बेडेड ही अशी ती इलेक्ट्रॉनिक्समधली सब ब्रांच आहे, ज्याच्यामध्ये सॉफ्टवेअर, हार्डवेअर ह्याचा वापर करून बऱ्याच गोष्टी कंट्रोल केल्या जातात. आय-ओ-टी हे नवीन ज्ञानाबद्दल आता बऱ्याच जणांना माहिती झाली असेल किंवा माहिती नसेल. पण ह्या सगळ्याच्या गोष्टीचा वापर करून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर किंवा जे स्टुडंट आहेत, तर सध्या करिअरच्या विविध वाटा निवडत आहेत. त्याच्यामुळे मुलांनी इलेक्ट्रॉनिक्स या ब्रांचविषयी जरा माहिती करून घेतली, त्याच्याबद्दल जर अभ्यास केला, टेलिकम्युनिकेशन, त्याच्यानंतर मोबाईल कम्युनिकेशन असे कितीतरी या क्षेत्रामधील विषय आहेत, जे जर समजून घेतले, तर मुलांना उद्या कॉम्प्युटर किंवा आय-टी ह्या सगळ्याच्या गर्दीत किंवा ह्या क्षेत्रामध्ये आता जे रिसेशन वगैरे ज्या गोष्टी येतात, त्याच्यामुळे उद्या जर जॉब जाण्याचे जॉब जाण्याची वेळ आली, तर इलेक्ट्रॉनिक्स हे क्षेत्र त्यांच्यासाठी एक पर्यायी चांगलं क्षेत्र राहू शकतं. त्यामुळे मुलांनी फक्त कॉम्प्युटर, आय-टी किंवा ए-आय-डी-एस अशा ब्रांच निवडण्यापेक्षा एकदा एन-टी-सी ब्रांचला सुद्धा विचार करावा, की ही ब्रांच खूप चांगली आहे. त्याच्यामुळे मुलांनी याच्यावर एकदा तरी अभ्यास करून ही ब्रांच निवडण्यासाठी प्रयत्न करावा. थँक यू.